नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आहे रविवार आणि पावसाचे दिवस चालू आहेत। खूप सुंदर पाऊस पण बाहेर पडतोय। तर चला आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया। उठलेलो आहोत सगळे, गावच्या ठिकाणी आहे। बघा तुम्ही बाहेर आता पाऊस किती पडतोय ते तुम्हाला मी दाखवतो। बघा किती जोरात पाऊस पडतोय। हे गावच्या घरात आहेत आम्ही। बघू शकता, हे इकडे आम्ही तुरी वगैरे लावल्या होत्या सगळ्या। तर तुरी काही ठिकाणी उगवल्यात, काही ठिकाणी उगल्या नाहीत, कारण त्याचं म्हणजे पाण्यामध्ये म्हणजे काही ठिकाणी कुजल्या आहेत, त्याच्यामध्ये उगल्या नाही। त्यामुळे तिथे डाळिंबाचं झाड लावलेलं आहे, बघू शकता तुम्ही। तिकडे आमची आई साफसफाई करते, गवत काढायला लावलेलं आहे तिने। म्हणजे आळू वगैरे काही होते आमच्याकडे, ते उगलेत। तर ते त्यांना ते तिने गाड्या लावले, म्हणजे त्यांना चांगला ग्रोथ होईल। इकडे बघा तुम्ही, हे आमचं घर आहे। त्या साईडला जाळीच्या तिकडनं भात लावलेला आहे आमच्या मोठ्या बंधूंनी। हे आळू उगलेले आहेत। हे आळू आम्ही म्हणजे खराब झालेत म्हणून ठेवून दिले होते भारी, पण तरी पण ते जगलेत छानपैकी। त्याला तुम्ही बघू शकता, पालवी फुटलेली आहे। तर आता इकडे आपण काय काय लावलं होतं, सगळं उगवलं जा बघ, मैदान केलं मी। काय काय लावलेलं आहे आईने आमच्या। काय काय लावलं इकडे? चवळी, वाल, वाळकी सगळं उगवलं। पण त्या पावसामुळे आता चांगलं राहिलं पाहिजे। हा इकडे सुरण लावलेला आहे या ठिकाणी। या इकडे पण बरंच काय काय उगलेलं आहे। अजून वेली चढलेल्या नाही, काही दिवसांनी परत आल्यानंतर इथे आपल्याला वेली चढलेल्या दिसतील। हो, ते नांगरणी चालू आहे। बघायला जाते नाही आलेले बाई। पावसाचं वातावरण एकदम खूप सुंदर झालेलं आहे बघा। कोयता पण घेऊन ये। नागली तिथे एवढी आहे नागली। बाबू जोराचा पाऊस, कोयता घेऊन ये बेटा। कापून टाकलं असतं। जागा आहे काय कापायचं आहे? तर तिथे तेवढा कापून टाकून मैदान केले, सडलेत ते। ते आमच्यावर आहेत म्हणून त्या या इकडे त्या चुरी चांगले आहेत। हा ना, 10-12 फाटे उगवले। ते आईसले पाहिजे बाबू, ते आईसला द्यायचं। बाकी तिथे लावशील इथं करते। जोर किती आहे त्याला, ते तर बेना करते आई मी। जा रे, कोयता नाही सापडत आहे। अरे कोयता कसा नाही सापडत? ते आहे ना, ते तिथंच नाहीये, मी जिथे आणलाय तिथून। हे काय इथं गाडी सांभाळून नाही शेवाळलं इकडे वाढलेली चांगली। ही ना नागली ना, बारीक होती मूर्ती, आता चांगली केली। हे बघा तुम्ही बघू शकतात, हे नागली आहे। कोयता आणायला सांगितलं तर मला सापडत नाही। ती तिकडे जमीन लपटून देते तिकडे। सासू सुना बघा, सासू सुना लपलेत बघा कशा। बघा कशा लपल्यात दोघी। जोरात पाऊस आला, चला आपण लपूया आता। ठीक आहे आई, ठीक आहे, छत्री घ्या। गाडीची माती, जोरात पाऊस आला, मज्जा आणि लाईफ। तेव्हा झुपके असेल ना, ते कापून टाकायचं। कोणते? हे बरोबर उगवले, एवढं एवढं चांगलं लागलं ना तरी बस आहे।
बाकीचे राहून दे. हे कुठं लावणार उपटून? हे काय लावले बघ आम्ही धरतो सोडा. अच्छा डायरेक्ट लावले का? सोडा मी धरले. अशी लावायची कमी अच्छा हे बघू शकतात. हे नागली उपटून लावायला लावले दुसरीकडे. राहू द्या परत आले तर काट्यात उठवायला लागते. त्या नागल्या ना? नागलेले नाही नागलीचे बरोबर हे वाल ह्याचे चढवून देऊ तो बरोबर वर राहील ना. वाल तर वरती द्यायची हो राईट राईट. थांब मी सोडतो. ती जाईल ना टायराच्या खाली. पुढे पिला आणि हे का अजून काय काय आहे बिल्ला. पण तुम्ही बिल्ला अजून नुगला कसं काय नाही? इथं नागली आहे ते तुडू नका वाळकी तिकडे हे पाय यो नागली एवढी नागली आहे ती. तिकडे पहा बाहेर. तर मग गमेला खा तू भिजलीस ना. भिजलीस आता काय करू तुम्ही मला लपवत नाही काय नाही. कोयता आणला असतं तर हे कापून टाकलं असतं त्याच्यावर हो तो तिथे समोर आहे त्याच्यावर काय? हा? छोड़ो मैं पकड़ता है. लावून टाक ना. तो आंबा लावून टाक इकडे कुठेतरी. थोडा मोठा झाला का मग हे करायचं. त्या साईडला नांगरणी चालू आहे बघा तुम्ही. त्या शेतामध्ये नांगरणी चालू आहे. दिसतंय का तुम्हाला? तुम्हाला आता मी पाठीमागचा व्ह्यू दाखवतो. हा पाठीमागचा व्ह्यू आहे घराच्या पाठीमागे. इकडे पण आम्ही तुरी वगैरे पेरलेले आहेत. इथे आंबाडीचं झाड आहे बारकं बघा. इथे पपई आहे वरती. त्याला 1-2 पपया लागलेल्या आहेत. बरेच झाडं इथे उगले आहेत आमच्या इथे. हे इकडे पण आंबाडीची झाडं वगैरे आहेत. त्या समोर तिथे एक पपईचं झाड लावलं होतं ते पण जगलं. मी दुसऱ्या ठिकाणाहून उचलून आणलं होतं तिथे पण जगलेलं आहे. इकडे शेताला पाणी तुम्ही बघा कसं आहे मस्त छान. हे इकडं लवचणीचं पाणी पडतंय. लवचणीचं पाणी म्हणजे पावसाळ्यामध्ये जास्त पाण्याची गरज लागत नाही आपल्याला. तर हे पाणी मस्त एकदम शुद्ध वगैरे असं असतं. त्यामुळे आम्ही मग जास्त करून हेच टाकींना भरून ठेवतो म्हणजे ते पाणी आपल्याला वापरायला मिळतं.